नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील इयत्ता 12वीच्या योग भारती या पुस्तकातील पहिला जो विभाग होता गद्य आणि पद्य, त्यातील आपण एक गद्य आणि एक पद्य अभ्यासलेला आहे। दुसरा विभाग आहे गद्य आणि पद्यच, आणि आता तिसरा विभाग आहे आपला कथा, एक साहित्य प्रकार। त्याचा परिचय आज आपण करून घेऊया। कथा या वाङ्मय प्रकाराला एक दीर्घ परंपरा लाभलेली आहे। श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहे। हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, तिचे घटक, वैशिष्ट्य आणि तिचं सादरीकरण कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती आपल्याला अभ्यासावी लागते। कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात। कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन या ठिकाणी दिलेले आहे, त्याचा आपण अभ्यास करूया। सुरुवातीला प्रस्तावना हा जो घटक आहे कथा या वाङ्मय प्रकाराचा किंवा साहित्य प्रकाराचा, तो पाहूया। मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली। म्हणजे आपले अनुभव आणि आपल्या ज्या कल्पना आहेत डोक्यामधल्या, त्या तो इतरांना सांगू लागला तेव्हा त्या कल्पना आणि अनुभवाची काय झाली, गोष्ट झाली, आणि त्यातूनच कथेचा काय झाला, जन्म झाला। कथा हा शब्दाचा शब्दशः अर्थ एक गोष्ट, कहाणी, हकीकत किंवा वर्णन असा होतो। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असायची। आपण लहान असताना आजीच्या आजोबाच्या मांडीवर डोकं ठेवून सायंकाळच्या वेळेला या गोष्टी किंवा या कथा ऐकायचो। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन आणि अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न केला जायचा। आपल्याला माहित आहे, पंचतंत्रातल्या गोष्टी वगैरे आपण ऐकलेल्या आहेत। गुलबा कावलीची गोष्ट आहे, कावळा चिमणीची गोष्ट आहे, म्हातारी आणि भोपळा, या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मौखिक परंपरेतून सुरू झाल्या आणि लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली। या मौखिक आणि लिखित दोन्ही प्रकारातल्या कथांना काय केली, हळूहळू पुढे चालून काय मिळत गेली, लोकप्रियता मिळत गेली। कथा म्हणजे सांगणे, कथ म्हणजे काय, सांगणे किंवा निवेदन करणे। कथ या मूळ धातूपासून कथा हा जो शब्द आहे तो तयार झाला किंवा रूढ झाला। भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे। आता तीच परंपरा आपण समजून घेऊया। कथा म्हणजे काय हे पाहिल्यानंतर कथेची परंपरा समजून घेणं गरजेचं आहे। प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केलं गेलं। पूर्वीच्या काळामध्ये रामकृष्णाच्या कथा सांगून शिवाजी महाराजांच्या मनावर जसे संस्कार जिजाऊन केले, आणि हे कथेचं गोष्टीचं बाळकडू त्यांना पाजलं आणि त्यातून एक जाणता राजा तयार झाला। म्हणजे यासाठी, शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केलं गेलं। नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, एखादी भावना, एखादी चित्ताकर्षक घटना वाचकापर्यंत पोहोचविण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या। हळूहळू कथेचा प्रवास बघा कसा बदलत गेलेला आहे। कथेत घटना असतात, कथेमध्ये कथानक असतं, तिच्यामध्ये पात्र सृष्टी सुद्धा असते। स्थळ, काळ आणि वेळ यांचाही उल्लेख कथेमध्ये येतो। कथेच्या विषयाला अनुसरून तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली सुद्धा या कथेची असते। म्हणून अनेक कथाकथनकार निर्माण झाले। पु ल देशपांडे, शंकर पाटील, द मा मिरासदार अशा कथाकथनकारांनी अशा या कथा गाजवल्या कथाकथनाच्या कार्यक्रमातून, कारण निवेदन शैली त्यांच्याकडे होती। म्हणून कथेतील पात्रांच्या
परस्पर संबंधातून निर्माण झालेले जे ताणतणाव आहेत, जो संघर्ष आहे, जी गुंतागुंत कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू, ज्याला शेवट म्हणतो आपण, क्लायमॅक्स त्याला इंग्रजीमध्ये, तो असतो. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला एक समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम अशा प्रकारचं काय असतं, शीर्षक सुद्धा असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे कथा म्हणजे काय, नाही का? थोडक्यात सांगायचं तर कथा म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर त्याची साधारण व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. आतापर्यंत जे विवेचन आपण अभ्यासलं त्यावरून एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. बघा, एका विशिष्ट स्थलकाली म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी, एका काळामध्ये पात्रांचे जे परस्पर संबंध असतात, त्या परस्पर संबंधातून ज्या काही घटना घडतात, त्या एखाद्या विशिष्ट हेतूनं त्या घटनांचं जे उत्कंठावर्धक, पुढे काय जिज्ञासा जागृत करण्याची ज्याला शक्ती म्हणतो, तिला उत्कंठा असं म्हटलं जातं. आपल्या मनात उत्कंठा असते, ती उत्कंठा जागृत करण्यासाठी जे लेखन केलं जातं, जे चित्रण केलं जातं, त्याला कथा असं म्हटलं जातं. ही झाली कथेची व्याख्या. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे आपल्याला म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना प्राधान्य असतं तसे. जसं गीतामध्ये असतं, जसे अनेक वेगवेगळे प्रकार असतात गीताचे, तराणा म्हणा किंवा ठुमरी म्हणा, रागदारीचे हे प्रकार आहेत, नाही का? मेघ मल्हार हा रागच आहे. तसं या ठिकाणी म्हणजे आता तराण्यामध्ये शब्द असतात पण शब्दांना महत्त्व नसतं, त्याच्यातील लय आणि त्याच्यातलं जे संगीत असतं त्याला प्राधान्य असतं. तसं इथं या ठिकाणी काही कथांना पात्रांना प्राधान्य असतं, काही कथांमध्ये प्रसंगांना प्राधान्य असतं. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. बघा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कथा लेखन केलं जातं. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. तीच गोष्ट या कथेतल्या विचारांची आणि कथेत पात्राच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांची सुद्धा असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचं वर्णन आहे काय? नाही, अजिबात नाही. केवळ व्यक्तीचं चित्रण आहे का? ते अजिबात नाही. निव्वळ त्याचं चित्रण नव्हे. निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष आहे का? तो अजिबात नाही. एकच विचार त्याच्यामध्ये गुंफला गेला किंवा स्पष्ट केला गेला किंवा सांगितला गेला असं अजिबात असू शकत नाही. तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना आणि निवेदन शैली या अशा सर्वांचं एक सुसंघटित एकत्रीकरण किंवा प्रकटीकरण होय, असं या कथेला आपण म्हणू शकतो. पुढे आता कथेची पूर्वपीठिका कशी असते ती पाहूया आपण. म्हणजे आपली ही जी कथा किंवा आपला हा जो कथा वाङ्मयाचा प्रवास सुरू झाला तो कसा सुरू झाला, केव्हा सुरू झाला, कधीपासून ही कथा निर्माण झाली लिहायला, किंवा हा वाङ्मय प्रकार आपल्या मराठी वाङ्मयामध्ये कसा रूढ झाला ते पाहूया. 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे म्हणजे हरिभाऊ नारायण आपटे करमणूक या साप्ताहिकामध्ये ते कथालेखन करायचे. त्यांनी 1890 मध्ये हे करमणूक नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी अशा कथा प्रकाशित करायला सुरुवात केली. हरिभाऊ नारायण आपटे हे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक सुद्धा आहेत, ज्याने आपली आधुनिक मराठी कादंबरी पण लक्षात कोण घेतो इथून सुरू केलेला आहे, ज्यामध्ये यमूची जीवनगाथा आहे, तिचा जीवन परिचय आहे, तिचं जीवन चरित्र आहे आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगाचं वर्णन कथांमधून केलं जातं. कादंबरीमध्ये मात्र एक जीवनपटच असतो, इथे कथेमध्ये मात्र तसं नसतं. आणि मग अशा या मनाला भिडणाऱ्या, हृदयस्पर्शी, हृदयाला हात घालणाऱ्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा साध्या सुध्या कथा त्याने प्रकाशित करायला सुरुवात केली. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. कालानुरूप म्हणजे काळ बदलत गेला, जशी आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली शिक्षण पद्धती बदलत गेली त्याप्रमाणेच या ठिकाणी हळूहळू कथेमध्ये सुद्धा बदल होत गेले. आपल्याला माहीत आहे की परिवर्तन हा सृष्टीचा काय आहे, नियम आहे. बदल हा प्रत्येक गोष्टीमध्ये होतच असतो. त्याला कथा वाङ्मय प्रकार तरी कसा अपवाद असू शकतो? विद्यार्थी मित्रांनो,
कथेमध्ये सुद्धा बदल होणारच. आता पूर्वीची तरुण पिढी आणि आजची तरुण पिढी, पूर्वीच्या तरुण पिढीचं राहणीमान आणि आजच्या तरुण पिढीचं राहणीमान तुमच्याकडे बघितल्यावर कळतंच की नाही का. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे बदल असतात ते होतच असतात. ही कथा बदलत गेली, आशय आणि अभिव्यक्तीचं परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली, बळकट झाली, कथेमध्ये सामर्थ्य निर्माण झालं. आता आशय म्हणजे अर्थ, आशय घनता म्हणतो ना आपण ते, आणि अभिव्यक्तीत म्हणजे लेखकाला ही कथा व्यक्त करण्याची जी शैली असते ती, त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं आणि कथा कशी झाली, सामर्थ्यवान झाली. अधिकात अधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. अनेक आयाम, अनेक अनुभव, अनेक गोष्टी या कथेमध्ये आपल्याला वाचायला मिळून, म्हणजे अनेक विषय, बहुआयाम म्हणजे अनेक विषय या कथे, म्हणजे कथेला अमका एक विषय आहे असं नाही, अशी ही बहुआयामी कथा होत गेली. लेखन तंत्र सुद्धा बदलत गेलं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रयोग होत गेले. त्यानंतर पुढे पुढे या कथा वाङ्मय प्रकाराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. एक ग्रामीण कथा, दुसरा दलित कथा, असे ही कथा वाङ्मय या ठिकाणी निर्माण झाले. आणि या वाङ्मय प्रकाराने कथा वाङ्मयाला समृद्ध केलं. विविध कथाकार जन्माला आले. आता रारम बोराडे म्हणा किंवा मग आपले अरविंद गोखले म्हणा, नवकथेचे प्रवर्तक नाही का, ज्यांनी नवकथा लिहिली, मराठी नवकथेला एक काय म्हणतो आपण त्याला, एक स्टेज मिळवून दिलं, किंवा त्याला काय म्हणतो आपण एक उंची मिळवून दिली. विशेष म्हणजे नागनाथ कोतापल्ले अशा प्रकारच्या या कथाकारांनी या कथेला, किंवा गंगाधर गाडगीळ, पुरुषोत्तम भावे असे हे जे नवकथाकार आहेत, या कथेला एक नवीन वेगळा काय प्रांत मिळवून दिला. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. हळूहळू आता पुढे पुढे चालून स्त्री या सुद्धा शिक्षणामध्ये आल्या. सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी म्हणजे परिश्रम केले, स्त्रियांना शिक्षण द्यावं असं त्याने आग्रह धरला, आणि स्वतः पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. आणि मग मुलींना शिक्षण मिळालं, आणि त्या स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रभाव सुद्धा या साहित्यावर झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. म्हणजे अशी ही जी कथा आहे, जीवनाचं वेगवेगळ्या म्हणजे प्रकारानं दर्शन घडवणारी कथा आज या वाचकाला काय करते, आपल्याकडे आकर्षित करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 घटक अभ्यासले. एक म्हणजे प्रस्तावना, कथा म्हणजे काय, आणि कथेची पूर्वपीठिका. बाकीचा जो भाग आहे, कथेचे घटक आणि कथेची वैशिष्ट्ये, ही आपण उद्याला अभ्यासूया.